नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डचे प्रकार किती आणि कार्डधारकाला काय मिळते? अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत अन्नधान्य योजनांमध्ये 4 वर्गांना स्वस्त धान्य दुकानातून पुरवठा करण्यात येतो. यासाठी दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी पिवळे रेशन कार्ड देण्यात येते. तसेच सामान्य कुटुंबासाठी केसरी व ज्यांचे उत्पन्न जास्त आहे अशा नागरिकांसाठी पांढरे रेशन कार्ड देण्यात येते. तसेच शेतकरी कुटुंबांना APL कार्ड देण्यात येते. तर यामध्ये 4 प्रकारचे रेशन कार्ड असतात. शेतकरी कार्ड. शेतकरी कुटुंबासाठी शासनाकडून APL केसरी कार्ड देण्यात येते. शेतकरी कुटुंबांना धान्याच्या बदल्यात पैसे देण्यात येतात. त्यानंतर केसरी. सामान्य कुटुंबासाठी हे कार्ड देण्यात येते. त्यानंतर BPL. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या नागरिकांसाठी पिवळे रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येते. त्याचप्रमाणे पांढरे. उच्च उत्पन्न गट असणाऱ्या नागरिकांसाठी पांढरे रेशन कार्ड वापरण्यात येते. तर यामध्ये कार्डधारकाला काय मिळते? शेतकरी कार्ड. हे रेशन कार्ड लाभार्थ्यांना धान्याच्या बदल्यात पैसे देण्यात येतात. केसरी. या लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात धान्य मिळते. BPL. या रेशन कार्डधारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य मिळते. पांढरे. हे रेशन कार्ड असणाऱ्यांना कुठलाही लाभ मिळत नाही. परंतु आता हे जे काही पांढरे रेशन कार्ड आहे अशा लाभार्थ्यांना आता आयुष्यमान भारत योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आता जुने रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. नागरिक संकेतस्थळावरून डिजिटल रेशन कार्ड हे डाउनलोड करू शकतात. तसेच मित्रांनो, रेशन कार्ड सुरू. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया करणे आवश्यक करण्यात आलेले आहे. तसेच जुन्या शिधापत्रिका देखील डिजिटल करणे सुरू झाले आहे. नागरिकांना रेशन कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे.